त्या काळामध्ये वकिली जेव्हा त्यांनी सुरू केली तेव्हा अस्पृश्यांचे ते पहिले वकील होते आणि अस्पृश्य माणसाची वकिली चालू नये असा कट बाकी लोकांनी रचला होता। एक पारशी वकील त्यांच्या ओळखीचे होते, तर पारशाशी बोलत असताना त्यांनी सांगितलं कि मिस्टर आंबेडकर तुम 3 महीने क्या 3 साल भी आएंगे तो तुमको एक भी केस नहीं मिलेगी। बोले क्यों? यहाँ के वकीलों ने डिसाइड किया है कि इनको कोई क्लायंट नहीं मिलना चाहिए। हे ऐकून बाबासाहेबांना फार दुःख झालं आणि मग त्यांनी काही वकिलीतून पळ काढला नाही, त्यांनी चॅलेंज स्वीकारलं आणि आपले जे महाराष्ट्रात कार्यकर्ते आहेत त्या सगळ्या कार्यकर्त्यांना त्यांनी सांगितलं, विशेषतः कोल्हापूरचे दत्तोबा पवार, नाशिकचे दादासाहेब गायकवाड, नागपूरचे भाऊ हरिदास, या सगळ्यांना सांगितलं। मग केसेसचा फ्लो वाढला आणि दरम्यानच्या काळामध्ये पुण्याला जे जे जळवणकरांची देशाचा दुश्मन पुस्तकावरून जे केस झाली ती केसरीमध्ये त्याची इत्तमभूत बातमी यायची आणि ते केस जिंकून दिली। बाबासाहेबांची वकिली क्षेत्रामध्ये मोठा नावलौकिक झाला। त्यानंतर इतर समाजाच्या, मराठा समाजाच्या सुद्धा केसेस त्यांच्याकडे आल्या, सातारा वगैरेच्या, तिकडे नाशिककडल्या ह्या सगळ्या केसेस सर्व त्यांनी कधी केस घेताना जात बघितली नाही, बहुजन समाजाच्या माणसाच्या त्यांनी केसेस लढले। तर अशा रीतीचं बॅकग्राऊंड आमच्या समाजाचं आहे वकिलीचं। या व्याख्यानासाठी आवर्जून आज या ठिकाणी ज्या आमच्या मार्गदर्शिका आहेत आणि सल्लागार आहेत आदरणीय रंजनाताई भोसले या ठिकाणी उपस्थित झालेल्या होत्या। ते आपल्याला माहित आहेत की गेली 40 वर्ष सातत्याने ते समाजामध्ये होत असलेल्या अन्यायाच्या विरोधात आवाज उठवत असतात। तळेगाव नगरपालिकेचं त्यांनी नगराध्यक्षपद भूषवलेलं आहे, 2 वेळा ते नगरसेविका झालेल्या आहेत आणि खऱ्या अर्थानं चळवळीमध्ये काम करणारा असं हे जे नेतृत्व आहे, खऱ्या अर्थानं तळेगावला आपण जे स्मारक बघतो बाबासाहेबांचा बंगला, त्या बंगल्याचं मोठ्या प्रमाणात विकास करण्याचं काम या मॅडमने केलेलं आहे आणि भविष्यामध्ये अजूनही मोठ्या स्वरूपाचा विकास करण्याचं काम या ठिकाणी मॅडम करणार आहेत। आणि खऱ्या अर्थाने इथल्या दिनदुबळ्या आणि गोरगरीब वंचितांना 40 वर्ष आपल्या वकिली व्यवसायाच्या माध्यमातून न्याय देण्याचं काम या ठिकाणी मॅडम करत असतात आणि आज त्या या ठिकाणी उपस्थित झालेल्या आहेत आणि आमच्या सर्व वकील बांधवांचा त्यांनी उत्साह या ठिकाणी वाढविला आहे। सम्यक क्रांती चॅनल। थँक्यू। संविधानाने सामर्थ्य भारतीय संविधानामध्ये आहे आणि म्हणून अगदी मराठ उमापासून सारेच भारतीय संविधानावरती भरभरून प्रेम करतात। त्याचं कारण या एकमेव संविधानाने माणसाला माणसाचे मूलभूत हक्क अधिकार दिले आणि म्हणून भारतीय संविधान जगामध्ये सर्वश्रेष्ठ मानलं जातं। समता पुन्हा एकदा सर्वांचं या ठिकाणी महाराष्ट्र बहुजन ऑर्गनायझेशन या संस्थेच्या वतीने स्वागत। महाराष्ट्र बहुजन ऑर्गनायझेशन ही संस्था 2015 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन या ठिकाणी अनेक मान्यवर त्याचप्रमाणे ज्येष्ठ वकिलांच्या उपस्थितीत ही संघटना स्थापन झालेली आहे आणि 2015 साली स्थापन झालेली या संघटनेच्या माध्यमातून विविध समाज प्रबोधनपर कार्यक्रमांचं आयोजन दरवर्षी करण्यात येत असतं। देवरोड येथे 25 डिसेंबर 1954 रोजी बाबासाहेबांनी जी तथागत भगवान गौतम बुद्धांची मूर्ती बसवली त्या ठिकाणी व भीमा कोरेगाव येथे या ठिकाणी या संस्थेच्या वतीनं दरवर्षी विविध कायदेविषयक जनजागृतीपर कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत असतं। त्याचप्रमाणे समाजातील गोरगरीब व वंचित घटकांवर ज्या वेळी अन्याय अत्याचार होत असतो त्यावेळेस संस्थेच्या वतीनं या घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी आवाज उठवला जातो। विविध आंदोलने आणि मोर्चे त्या ठिकाणी आयोजित केले जात असतात। त्याचप्रमाणे सर्व महापुरुषांच्या जयंत्या या संस्थेच्या वतीनं मोठ्या आनंदानं आणि उत्साहानं साजरा करण्यात येत असतात। आणि सर्वात महत्वाचं म्हणजे 2024 साली पुणे बारच्या किंवा न्यायालयाच्या इतिहासामध्ये मानाचा तुरा या ठिकाणी शिरपेचामध्ये ठेवण्यात आला। आपल्या सर्वांनाच माहित आहे 22 डिसेंबर 1952 रोजी बाबासाहेबांचे चरणस्पर्श पाय या पुणे कोर्टाच्या भूमीला लागले आणि त्यानंतर 2024 साली बाबासाहेबांचा 16 फुटी भव्य असा पुतळा आपण जयंतीच्या माध्यमातून पुणे कोर्टामध्ये आणला आणि ह्या जो पुतळा जो आपण या कोर्टामध्ये आणला त्या पुतळ्याची जी चर्चा आहे
ती संपूर्ण भारतभरामध्ये झाली. दिल्लीपर्यंत हा विषय गेला आणि त्यानंतर जे कायद्याचे मंत्री आहेत मेघवाल साहेब त्यांच्याही कानी ही बातमी गेली आणि त्यांनी पुणे कोर्टामध्ये भविष्यामध्ये बाबासाहेबांचा पुतळा बसवण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत अशी दखल घेतली. म्हणजे खऱ्या अर्थानं एमएलए या संघटनेचं हे यश म्हणावं लागेल की 2015 साली अनेक वकील या ठिकाणी एकत्र आली आणि दरवर्षी ते वेगवेगळे उपक्रम मोठ्या उत्साहानं आणि आनंदानं साजरे करत असतात. अशी जी संघटना यापुढेही विविध कार्यक्रमांचं आयोजन करीत राहील. जे जे अन्याय अत्याचार होतील त्याविरोधात आवाज उठवतील असं मी या ठिकाणी या संस्थेच्या अध्यक्षांच्या वतीनं या ठिकाणी ग्वाही देतो. आणि पुन्हा एकदा मी सत्र संचालक आदरणीय दीपकजी म्हस्के साहेबांनी विनंती करेल की पुढील नियोजन आपण एका ज्योतीनं दुसऱ्या ज्योतीप्रती समर्पित व्हायचं असतं, वृद्ध करायचं असतं, माणसाला माणूस म्हणून निवडायचं. राहुलजी भाले साहेब हे सगळ्यांनी करायचं. सुनील गंगड पुणेवारचे माजी उपाध्यक्ष विनोदजी बरगुडे पाहत असताना मलाही गौरव हीच खऱ्या अर्थानं अनासपर्यंत ज्येष्ठ पदे सुधीरजी गायकवाड साहेब यांचा माझा या ठिकाणी सत्कार वाजवा असं सांगून मला असं वाटतं की तो निश्चित समृद्ध केलेला आहे. त्यामुळे विधितज्ञ आम्ही जरी त्यांच्याबरोबर अफेअर झालो असलो तरी मी पुण्याला परिसर असलो आणि खास मार्गदर्शन करण्यासाठी या ठिकाणी आलो. आम्हाला खूप आनंद होता. त्यानंतर आज या ठिकाणी रंजनताई सुद्धा आम्हाला उपलब्ध झाल्या त्याबद्दल सुद्धा आम्हाला खूप आनंद वाटतो. आज या ठिकाणी त्याचे कार्यकर्ते आहेत सगळे आणि बहुजन लायर्स ऑर्गनायझेशन जी आहे ती संघटना ही गेल्या अनेक वर्षापासून सातत्यानं समाजाच्या प्रति श्रद्धा ठेवून समाजाच्या प्रति एक आपली नाळ तोडायची नाही या उद्देशाने ते सगळं काम करत असतात. आणि ते जे समाजाचे प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवण्याचा खरोखर प्रयत्न करतात. याचा मला खूप पूर्णपणे अनुभव. खरं म्हणजे बंधूंनो वकिलीच्या क्षेत्रामध्ये येताना काय सांगायचे हाल आणि काय सांगायचे नको असे काही लोकांना असेल ही गोष्ट करेल. मी एक मुद्दा आज मी सांगतो. त्या ठिकाणी दीपक जे आलेले आहेत त्यांनी दीपकने याचा कॉमेंट्री केलेलं आहे. आज यांच्यासारखा एक मनुष्य आपल्याला मिळाला ते सुद्धा या कार्यक्रमात खास गोष्टी आहे. मी ज्यावेळी वकील झालो 1971 त्यानंतर माझे भाऊ पी सावंत हे मोठे सामाजिक कार्यकर्ते आणि धार्मिक चिंतन करणारे कार्यकर्ते ऑफिसर होते. तर ते म्हणले त्याला असं वाटलं आता माझा धाकटा भाऊ आता वकील होणार त्याला एक मोठे बायको हे सुद्धा काय करतो. तर ते म्हटले तुझ्या निर्णय घेताना तुम्ही काय करायचं पत्र लिहून सुद्धा म्हटलं 2 पैसे विकू ना त्याच्यावर संसार चालला. अरे बापरे कोण येणार वकिलाकडे पत्र येणार नाही काय पत्र कुठून असत काही जास्त मी म्हणलं ठीक आहे काय तरी त्या पत्राचं जे आधार का देणार त्याचं कारण असं होतं की माणसाला उमेद घेण्यासाठी म्हणून पहिल्यांदा जर करताना अडचण दाखवली तर तो पुढे जाणारा संघर्षाचा प्रयत्न हा त्याच्या माणसाने. त्यानंतर 1971 सालात त्याच्यामध्ये परिस्थितीमध्ये बघितली तर माझ्या या कार्यक्रमामध्ये मी खूप धन्यवाद मानतो. कारण या ठिकाणी गौरव साळे आणि एम सावंत हे या आज या ठिकाणी त्यांचं भाषण ऐकण्यासाठी आपले सर्व उत्सुक आहात. महाराष्ट्र बहुजन लॉयर्स ऑर्गनायझेशनचे सर्व पदाधिकारी त्याचप्रमाणे बार काउन्सिलला जे आता निवडणूक लढवू इच्छितात अशा आमच्या दुसऱ्या भगिनी राणीताई कांबळे आणि उपस्थित
बंधू आणि भगिनींनो, आज सरांना जो विषय दिलेला आहे त्याच्याबद्दल बऱ्याच वकील बंधूंनी या ठिकाणी आपले विचार व्यक्त केले आहेत. मला असं वाटतं या ज्या काही समस्या आहेत त्या समस्या दोन विभागांमध्ये आपल्याला विभागता येतील. एक प्रस्थापित आणि बहुजन समाजातले वकील यांच्यामध्ये थोडासा फरक आहे असं मला वाटतं. कारण प्रस्थापित वकिलांना हा फार मोठा संघर्ष करावा लागतो असं नाही. कारण त्यांच्या मागं जो त्यांचा समाज असतो तो समाज त्यांना तारून नेत असतो. या उलट जे बहुजन समाजातले वकील असतात त्यांना सेट होण्यासाठी बराचसा वेळ लागू शकतो. कारण त्यांच्याकडे साधनं अपुरे असतात. त्याचबरोबर त्यांना त्यांच्या कुटुंबाची चिंता असते. त्यांना त्यांचा कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा असतो. तसा प्रकार हा प्रस्थापित वकिलांच्या मध्ये नसतो आणि म्हणून संघर्ष हा बहुजन वकिलांना जास्त आहे. कारण इथली व्यवस्था अशी आहे की प्रस्थापितांच्या बाजूची व्यवस्था आहे आणि म्हणून जे बहुजन वकील आहेत त्यांच्यासमोर फार मोठे चॅलेंजेस आहेत असं मला वाटतं. आणि म्हणून बहुजन वकिलांनी मला असं वाटतं की मेरिट जे आहे मेरिटच्या बाबतीत हे फार गवगवा करत असतात की मेरिट आमच्याकडे आहे, तुमच्याकडे मेरिट नाही, तुम्ही आरक्षण मागता. हा जो विषय आहे मला असं वाटतं त्याला एक आपल्याला छेद देण्याकरिता आपण मेरिट प्राप्त करणं फार गरजेचं आहे असं मला वाटतं. ते आपण सर्वजण कराल अशी मला अपेक्षा वाटते. या ठिकाणी बरेचसे असे प्रश्न आहेत वकिलांचे. हा झाला आता बहुजन वकिलांच्या बाबतीचा प्रश्न. जनरल वकिलांच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर अनेक समस्या आहेत. मधल्या काळामध्ये वकिलांच्या वर जीव घेणे हल्ले झालेले आहेत. वकिलांचे जीव गेलेले आहेत. पक्षकारांनी वकिलांना अक्षरशः जीव घेतलेला आहे. अशा समस्या झालेल्या आहेत. आरोपींनी केस हारली म्हणून वकिलांना खलास केलेले आहे. अशा अनेक समस्या वकिलांच्या बाबतीत आहेत. या ठिकाणी बार काउन्सिल असेल किंवा आता केंद्र शासन व ऍडव्होकेट प्रोटेक्शन ऍक्ट हा आता लागू पाहत आहे, परंतु अजून मध्ये त्याच्यामध्ये काय प्रोग्रेस काही दिसत नाही. त्याच्या बाबतीत मला एक सांगायचं आहे की ऍडव्होकेट प्रोटेक्शन ऍक्ट जो आहे तो जरूर वकिलांना प्रोटेक्शन देणारा आहे, परंतु त्याच विरुद्ध बाजूला जर त्या ऍक्टचा आपण जर विचार केला तर तो ऍक्ट वकिलांना घातक देखील असं मला वाटतं. कारण काय, त्याच्यामध्ये अशी एक तरतूद अशी आहे की जर त्या वकिलाने केलेली जी काही तक्रार असेल ती जर खोटी निघाली तर त्या वकिलावर देखील कारवाई करण्याची तरतूद त्या ऍक्ट मध्ये आहे. म्हणून मला असं वाटतं की ह्या तरतुदीला विरोध करणारी माणसं आपल्यामध्ये असली पाहिजेत. हा फक्त बहुजन वकिलांचा विषय नाही, हा जनरल वकिलांचा विषय. म्हणून आपण सर्वांनी हे घेतलं पाहिजे की ज्यावेळेस ऍडव्होकेट प्रोटेक्शन ऍक्टचं आपण ज्यावेळेस स्वागत करू त्यावेळेस हा ऍक्ट आपल्याला किती घातक आहे किंवा तो आपल्याला कशा पद्धतीने आपल्याला त्याला तो टॅकल करायचा, तर ह्याच्या बाबतीत देखील याच्यामध्ये काही दुरुस्ती करता येईल का याच्या बाबतीत मला वाटतं आपण प्रयत्न करणं फार गरजेचं आहे. मधल्या काळामध्ये आता मागाशी बरगुडेंनी मी जे ठरलं होतं ते बोलण्याचा त्यांनी विषय घेतला ई फायलिंगच्या बाबतीत. ई फायलिंगच्या बाबतीत मला असं वाटतं सुप्रीम कोर्टाने घाई केलेली आहे. कारण जी गोष्ट 10 वर्षांनंतर करायला पाहिजे होती त्यांनी 10 वर्ष अगोदर आणलेली आहे. ई फायलिंगच्या बाबतीत जो इन्फ्रास्ट्रक्चर त्यांनी निर्माण करायला पाहिजे होता तो बिलकुल निर्माण केला गेलेला नाही आणि तो नसताना त्यांनी ई फायलिंग हे लादलेले असं माझं मत आहे. आणि म्हणून ई फायलिंगच्या बाबतीत त्याच्या आता ई फायलिंग त्यांनी लादलेले पण काय त्याचा उपयोग काय झाला सांगा. कारण ई फायलिंग ज्यावेळेस आपण करतो आता प्रत्येक न्यायालयामध्ये तुम्हाला ई फायलिंगचं करायचं कंपल्सरी आहे, परंतु त्याचबरोबर तुम्हाला मॅन्युअली देखील फाईल द्यायची आहे. परवाच्या दिवशी मी धाराशिव कोर्टामध्ये गेलो होतो. ही फाईल आम्ही सादर केली होती, तीच फाईल त्यांनी पाहिली आणि त्याच्यावरच त्यांनी ऑर्डर केली. मग ही फाईलचा उपयोग काय झाला आणि ही फाईलच्या बाबतीत टेक्निकल गोष्टी ह्या किती तुम्हाला घातक आहेत बघा. ही फाईलच्या बाबतीत एक तर तुम्हाला रेंज मिळत नाही. ही फाईलच्या बाबतीत तुम्हाला सर्व्हर डाऊन असतात कधी कधी, त्याच्यामुळं चलन निघत नाही. तुम्ही ज्यावेळेस जे काय तुम्ही कोर्ट फीचं चलन असेल ते चलन ज्यावेळेस तुम्ही भरायचं जातात ते चलन त्या ठिकाणी अपलोड होत नाही. बऱ्याचशा केसेस अपलोड होत नाही. त्याच्यामुळं ई फायलिंगच्या बाबतीत आता सुधारणा करण्याची गरज आलेली आहे असं मला वाटतं. तिसरी गोष्ट मला असं वाटतं
की कारण नसताना, कसलंही कारण नसताना केंद्र शासनाने 3 मेजर ऍक्ट जे आहेत, 3 मेजर ऍक्ट, इंडियन एव्हिडन्स ऍक्ट, IPC आणि CRPC, याच्यामध्ये फक्त त्यांनी काय केलं की कलम बदलली, कलमांचे आकडे बदलले, थोडाफार बदल केला आणि BNS आणि काय काय ते 3 ऍक्ट त्यांनी आणले. मला असं वाटतं त्याची काहीही गरज नव्हती. कारण आता आपण इतके वर्ष प्रॅक्टिस करतोय, CRPCचे काय सेक्शन असतील, IPCचे काय सेक्शन असतील, एव्हिडन्स ऍक्टचे काय सेक्शन असतील, ते बऱ्यापैकी आपले पाठ झालेले होते. आणि आता परत 30 वर्ष प्रॅक्टिस झालेली असताना आता परत हे सगळे 3 ऍक्ट जे आहेत हे परत ते म्हणजे अभ्यास करायची पाळी आलेली आहे. ते सेक्शन आता जर नवीन केस आली तर तुम्हाला लगेच सेक्शन लक्षात येत नाही, काय गुन्हा आहे तो लगेच लक्षात येत नाही तुम्हाला. तर तुम्हाला परत ते पुस्तक टाळावं लागतं. तो जुना सेक्शन काय होतं, नवीन सेक्शन काय होतं, हे सगळं बघावं लागतं आणि मग आरोपीला किंवा काय जे असेल त्या समोरच्या पक्षाला सांगावं लागतं की हा तुमच्यावर गुन्हा झालेला आहे. दुसरी गोष्ट अशी की या ठिकाणी मगाशी जो उल्लेख झाला, आपण हायकोर्टाला आपली बरीच जुनी मागणी 1978 सालापासूनची मागणी आहे. हायकोर्ट जरूर आलं पाहिजे पुण्यामध्ये, कारण पुण्यामध्ये फायलिंग जास्त आहे. इतर जे जिल्हे आहेत त्या जिल्ह्याच्या मानाने या ठिकाणी फायलिंग जास्त आहे. हायकोर्ट जरूर आलं पाहिजे. परंतु माझं मत असं आहे, तुम्ही हायकोर्टची ज्यावेळेस तुम्ही मागणी करताय त्यावेळेस इथले कोर्ट, पुण्यातले कोर्ट जे बाहेर चाललेत ते कुणी तुम्ही थांबवणार आहात की नाही. आता पुण्याच्या आसपासचे जे कोर्ट आहेत, आता इथले पौडला 4 पोलीस स्टेशन गेले, पौडला 4 पोलीस स्टेशन, ते पुण्याच्या आसपासचे पोलीस स्टेशन आहेत ते सगळे पोलीस स्टेशन पौडला गेले. त्याच्यानंतर तिथं तुम्हाला शिरूरला ADG दिले, खेडला ADG दिले. आता राहिला फक्त सासवड, त्यानंतर हवेली तालुक्यातला काही भाग, पुणे शहरातला काही भाग. मग हे जर पुण्यातले कोर्ट जर तुम्ही बाहेर जाणार असाल आणि इथली कोर्ट जर ओस पाडणार असतील तर मला असं वाटतं हा प्रश्न देखील वकिलांचा फार गंभीर होणार आहे पुढच्या काळामध्ये. आणि म्हणून हे सर्व जे प्रश्न आहेत वकिलांचे, ते वकिलांचे प्रश्न भांडण्यासाठी, ते वकिलांचे प्रश्न तडीस नेण्यासाठी काही लोकांची आपल्याला बार काउन्सिलवर पाठवण्याची गरज आहे. आणि म्हणून या ठिकाणी रंजनाताई असतील, त्यांना आपण 1 नंबरचं मत द्या, 2 नंबरचं मत पुणे पाटील साहेब असतील, असं करा. म्हणजे माझं मत आहे बरं का, आता ते काय पुढं करायचं ते तर आपण ठरवा. परंतु जे ॲक्टिव्ह आहेत आणि त्याच्या जे कार्यकर्ते म्हणून आहेत त्यांना आपण निवडून देणं गरजेचं आहे. आता आपण पूर्वी 5 लोक यायचे निवडून, बार काउन्सिलवर 5 लोक जायचे, कोण आहेत उमेदवार, कोण निवडून गेले हे देखील माहीत नसायचं. परंतु आता आपली जबाबदारी कोणाला पाठवली आणि कोणाला नाही. म्हणून माझं असं मत आपल्या सर्वांना सांगेल की जे ॲक्टिव्ह लोक आहेत, जे रोज कोर्टात हजर आहेत, त्यांनाच आपण मतदान द्या आणि त्यांना बार काउन्सिलमध्ये पाठवा. तरच म्हणजे आता काही जे काही मला सुचल्या ज्या आपल्या वकिलांच्या काही समस्या आहेत त्या समस्या तडीच जातील असं मला वाटतं. या ठिकाणी या कार्यक्रमासाठी अनिल वैद्य सर आले, त्यांचं भाषण ऐकण्यासाठी मी देखील आलो आहे. म्हणून मी माझं भाषण थोडक्यात आठवतो घेतो. या ठिकाणी आपण सर्वजण आलात त्याच्याबद्दल आपल्या सर्वांचं अभिनंदन व्यक्त करतो आणि थांबतो. जय भीम, जय भारत, जय भीम. जय भीम, जय संविधान सम्यक क्रांती चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपल्यासोबत माननीय अनिल वैद्य सर, सेवानिवृत्त न्यायाधीश हे आहेत. आणि आज पुण्यामध्ये जे व्याख्यान झालं ते अतिशय उत्कृष्ट असं हे व्याख्यान झालेलं आहे. ज्याचा विषय होता ज्येष्ठ विधिज्ञाचे मार्गदर्शन व्याख्यान आणि वकील व्यवसाय तसेच अडथळे आणि उपाय. वकील व्यवसायामध्ये सुद्धा अनेक अडथळे आणि समस्या असतात. हे ऐकून आज आश्चर्य वाटलं, कारण वकील हा न्याय देणारा असतो, परंतु त्याला जर का समस्या असतील, अडथळे असतील तर सर हे फारच म्हणजे चिंतेची बाब आहे. काय सांगाल याविषयी सविस्तरपणे? वकिली व्यवसाय हा आपल्या बहुजन समाजाचा, विशेषतः जो आंबेडकरी समाज आहे त्यांचा काही खूप पारंपरिक व्यवसाय राहिलेला नाही. आता कुठे 1-2 पिढ्यामध्ये वकील निर्माण होत आहेत. बाबासाहेबांची पहिली पिढी होती जे वकील झाले, तर बाबासाहेबांसारख्या प्रकांड कायदे पंडिताला सुद्धा
वकिली करताना, वकिलीचं रजिस्ट्रेशन करताना सुद्धा फार मोठ्या आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागले. त्यांनी कोल्हापूरचे जे शाहू महाराजांचे एक PA आहेत, सेक्रेटरी सर देसाई, त्यांना एक पत्र लिहिलेलं आहे. ते मोडी भाषेत आहे. माझ्या मोबाईलमध्ये होतं, पण मोडी भाषेत असल्यानं नीट वाचता येत नव्हतं, त्यामुळे मी वाचलं नाही. पण ते भाषण जर वाचलं ना तर तुमच्या डोळ्यात अश्रू आल्याशिवाय राहणार नाही. त्यामध्ये बाबासाहेबांनी सगळी आपली आर्थिक परिस्थिती सांगितली. मला ऑफिसला पैसे नाही, मला रजिस्ट्रेशन करायला पैसे नाही, आणि त्यांनी रजिस्ट्रेशन करायला पैसे नाही हे महत्त्वाचं त्यामध्ये वाक्य आहे. परंतु त्यापुढे त्यांनी मदत केली की नाही केली याचे डॉक्युमेंट्स उपलब्ध नाही झाले. परंतु ती व्यथा जी आहे वकिलीची ती मात्र त्यामध्ये आलेली आहे. त्यानंतर नवेल भतेना यांनी एक प्रॉमिसरी नोट करून घेतली होती बाबासाहेबांकडून, आणि त्यानंतर 1923ला बाबासाहेबांना सनद दिली होती हायकोर्टाने. त्यावेळी ते हायकोर्टाच्या चीफ जस्टिसला अर्ज करावा लागायचा. तो अर्ज, त्याची कॉपी माझ्या मोबाईलमध्ये आहे. तर त्या काळामध्ये वकिली जेव्हा त्यांनी सुरू केली तेव्हा अस्पृश्यांचे ते पहिले वकील होते, आणि अस्पृश्य माणसाची वकिली चालू नये असा कट बाकी लोकांनी रचला होता. एक पारशी वकील त्यांच्या ओळखीचे होते. तर पारशाशी बोलत असताना त्यांनी सांगितलं कि मिस्टर आम्बेडकर, तुम 3 महीने क्या 3 साल भी आएंगे तो तुमको एक भी केस नहीं मिलेगी. बोले क्यों? यहाँ के वकीलों ने डिसाइड किया है कि इनको कोई क्लायंट नहीं मिलना चाहिए. हे ऐकून बाबासाहेबांना फार दुःख झालं, आणि मग त्यांनी काही वकिलीतून पळ काढला नाही. त्यांनी चॅलेंज स्वीकारलं, आणि आपले जे महाराष्ट्रात कार्यकर्ते आहेत त्या सगळ्या कार्यकर्त्यांना त्यांनी सांगितलं, विशेषतः कोल्हापूरचे दत्तोबा पवार, नाशिकचे दादासाहेब गायकवाड, नागपूरचे भाऊ हरिदास, या सगळ्यांना सांगितलं. मग केसेसचा फ्लो वाढला, आणि दरम्यानच्या काळामध्ये पुण्याला जे जळवणकरांची देशाचा दुश्मन पुस्तकावरून जे केस झाली, ती केसरीमध्ये त्याची इत्तमभूत बातमी यायची, आणि ते केस जिंकून दिली. बाबासाहेबांची वकिली क्षेत्रामध्ये मोठा नावलौकिक झाला. त्यानंतर इतर समाजाच्या, मराठा समाजाच्या सुद्धा केसेस त्यांच्याकडे आल्या. सातारा वगैरेच्या, तिकडे नाशिककडल्या ह्या सगळ्या केसेस सर्व त्यांनी कधी केस घेताना जात बघितली नाही. बहुजन समाजाच्या माणसाच्या त्यांनी केसेस लढले. तर अशा रीतीचं बॅकग्राऊंड आमच्या समाजाचं आहे वकिलीचं. आता कुठे आमची एक पिढी वकिलीमध्ये आली, 1-2 पिढ्या येत आहे, तर तो समस्या निर्माण होणारच आहे. कारण आपले आर्थिक परिस्थिती हे सर्वात महत्त्वाचं कारण असते. त्याला आपलं ना ऑफिस असते, ना स्वतःचं घर असत, ना लायब्ररी असत, ना फर्निचर असत. हे सगळं मेंटेन करायला पैसा लागतो, आणि त्यामुळे ह्या समस्या निर्माण होतात. तर याच्यामधून मार्ग निघतो. कठोर परिश्रम, अभ्यास, पक्षकाराशी प्रामाणिक राहणं, यामध्ये आपल्याला नक्कीच यश येते. म्हणून मगाशी मी म्हटलं, या मार्गाने जाल सत्य मार्गाने तर वकिली चालणारच नाही, तर ती धावणार. सर, महाराष्ट्र बहुजन लॉयर्स ऑर्गनायझेशन यांच्याकडून विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. तर तुम्ही बहुजन जे संघटन आहे, वकिलांचं जे संघटन आहे, ते अधिकरित्या मजबूत होण्यासाठी काय सांगा? वकिलांनी संपर्क वाढवला पाहिजे, आणि कनेक्टिव्हिटी ठेवली पाहिजे, एकमेकाशी मैत्री भावाने राहिलं पाहिजे, त्याच्या शाखा वाढवल्या पाहिजे. कॅडर कॅम्प सारखे कॅम्प घेऊन आपण काय केलं पाहिजे असं जागृतीचा विस्तव ठेवला पाहिजे, तर ते संघटन वाढेल. आपल्यासोबत अजयजी डोळस आहेत. तर काय सांगाल बहुजन महाराष्ट्र ऑर्गनायझेशन बद्दल? महाराष्ट्र बहुजन लॉयर्स ऑर्गनायझेशन ही संस्था 2015 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन पुणे स्टेशन या हॉलमध्ये स्थापन झाली. या संघटनेच्या माध्यमातून गेली अनेक वर्ष समाजामध्ये घडणाऱ्या ज्या वाईट गोष्टी आहेत
त्या वाईट गोष्टींना विरोध करण्यासाठी ही संघटना सातत्याने लढा देत असते. या संघटनेच्या माध्यमातून वर्षभर विविध कार्यक्रमांचं आयोजन या ठिकाणी करण्यात येत असतं आणि खऱ्या अर्थानं आज आपण सध्या बघतो की सध्या या पुणे न्यायालयामध्ये महाराष्ट्र आणि गोवा या बाबतीत सध्या इलेक्शन चालू आहे आणि हे इलेक्शन चालू असताना या ठिकाणी मी आवर्जून नमूद करेल की आज आम्ही या ठिकाणी मोठ्या संख्येने वकील बांधवांच्या समस्या या विषयावर व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि हे व्याख्यान संपन्न करत असताना वकिलांना येणारे अडथळे व त्यावरील समस्या या विषयावर अतिशय चांगलं असं मार्गदर्शक आदरणीय अनिल वैद्य सर यांनी या ठिकाणी केलेलं आहे. आणि या व्याख्यानासाठी आवर्जून आज या ठिकाणी ज्या आमच्या मार्गदर्शिका आहेत आणि सल्लागार आहेत आदरणीय रंजनाताई भोसले या ठिकाणी उपस्थित झालेल्या होत्या. ते आपल्याला माहित आहेत की गेली 40 वर्ष सातत्याने ते समाजामध्ये होत असलेल्या अन्यायाच्या विरोधात आवाज उठवत असतात. तळेगाव नगरपालिकेचं त्यांनी नगराध्यक्षपद भूषवलेलं आहे. 2 वेळा ते नगरसेविका झालेल्या आहेत आणि खऱ्या अर्थानं चळवळीमध्ये काम करणारा असं हे जे नेतृत्व आहे. खऱ्या अर्थानं तळेगावला आपण जे स्मारक बघतो बाबासाहेबांचा बंगला, त्या बंगल्याचं मोठ्या प्रमाणात विकास करण्याचं काम या मॅडमने केलेलं आहे आणि भविष्यामध्ये अजूनही मोठ्या स्वरूपाचा विकास करण्याचं काम या ठिकाणी मॅडम करणार आहेत. आणि खऱ्या अर्थाने इथल्या दिनदुबळ्या आणि गोरगरीब वंचितांना 40 वर्ष आपल्या वकिली व्यवसायाच्या माध्यमातून न्याय देण्याचं काम या ठिकाणी मॅडम करत असतात आणि आज त्या या ठिकाणी उपस्थित झालेल्या आहेत आणि आमच्या सर्व वकील बांधवांचा त्यांनी उत्साह या ठिकाणी वाढविलेला आहे, प्रोत्साहन दिलेलं आहे. आणि निश्चितच असं हे व्यक्तिमत्व महाराष्ट्र आणि गोवा बारच्या इलेक्शन मध्ये उभं राहिलेलं आहे. तर निश्चितच आपण त्यांचा उत्साह या ठिकाणी वाढवण्याचा प्रयत्न केला पाहिजे, त्यांना प्रोत्साहन देण्याचं काम या ठिकाणी केलं पाहिजे अशी मी आपल्या सर्वांकडून अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. निश्चितच मॅडमला या ठिकाणी जर आपण प्रोत्साहन दिलं तर आपल्या सर्वांचं या ठिकाणी निश्चितच समस्या दूर होण्यासाठी आपल्याला या ठिकाणी मदत होणार आहे अशी मी आशा या ठिकाणी व्यक्त करतो. धन्यवाद. जय भारत.